नागपुर में धर्म परिवर्तन का गंभीर आरोप। नमस्ते नहीं खुदा हाफिज बोलो यूनिवर्सल मल्टीपर्पज सोसाइटी के संचालक रियाज काजी पर गंभीर आरोप। नागपुर से एक बेहद चौंकाने वाला मामला सामने आया है। यहाँ एक यूनिवर्सल मल्टीपर्पज सोसाइटी नामक एनजीओ के संचालक रियाज काजी पर हिंदू युवतियों ने गंभीर आरोप लगाया है। शिकायत के अनुसार एनजीओ में काम करने वाली हिंदू लड़कियों पर इस्लामी रीति रिवाजों को मानने के लिए मानसिक दबाव बनाया जा रहा था। आरोप है कि कर्मचारियों को जबरन नमाज पढ़ने और रोजा रखने के लिए मजबूर किया जाता था। हद तो तब हो गई जब ऑफिस में नमस्ते कहने पर भी पाबंदी लगा दी गई और सभी को अनिवार्य रूप से खुदा हाफिज कहने का आदेश दिया गया। मामला सिर्फ धार्मिक दबाव तक ही सीमित नहीं रहा, बल्कि एक पीड़ित युवती ने संचालक रियाज काजी पर अश्लील व्यवहार मोलेस्टेशन करने का भी संगीन आरोप लगाया है। शिकायतकर्ता का कहना है कि यह सब हिंदू कर्मचारियों का धर्म परिवर्तन कराने की एक सोची समझी साजिश का हिस्सा था। इस घटना के सामने आने के बाद नागपुर में भारी आक्रोश है और पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए कानूनी कार्रवाई शुरू कर दी है। सामाजिक सेवा के नाम पर चल रहे इस संस्थान का असली चेहरा अब जांच के घेरे में है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। त्याच्यामध्ये काही मुली परवा आपल्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी नावाचा एक एनजीओ आहे, त्याच्यामध्ये रियाज फाजिल काजी हा आरोपी आहे, त्याच्याकडे त्या एनजीओ मध्ये पगारी तत्वावर काम करतात। त्या मुलींनी आपल्याकडे तक्रार दिली आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यापैकी एक जी मुलगी आहे तिचा 1.5-2 वर्षापूर्वी आरोपीने विनयभंग केलेला आहे। मुलींना तो मुस्लिम चालीरीतींची काही माहिती देत होता आणि 8 दिवसापूर्वी एका मुलीच्या आईला फोन करून आरोपीनं इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी काही निगेटिव्ह माहिती दिली, कॅरेक्टरविषयी चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामुळे त्या मुली एकत्र आल्या आणि परवा आपल्याकडे तक्रार दिलेली आहे। याच्या तक्रारीमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(2), 78(2), 296, 302, 356 आणि IT ऍक्ट 66C प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सेम डे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू करून आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला काल माननीय न्यायालयात हजर केलं। माननीय न्यायालयाने आरोपीला 23 तारीखपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। ही जी एनजीओ आहे ती ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील स्लम एरियातील लेबर क्लासमधील जे लहान मुलं आहेत जी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण काम करतोय असं आरोपीचं म्हणणं आहे। आणि सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून 4 मुली विक्टीम आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। एकच आरोपी यामध्ये आहे आणि पुढील तपास चालू आहे। धर्मांतरण असा प्रकार त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी नाहीये। त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम चालीरीतींची माहिती म्हणजे जसं नमाज पठण आहे किंवा दुआ मागणं आहे याबाबतची माहिती तो त्यांना द्यायचा। मुलीने ते काय अप्लाय केलेलं नाहीये, त्याबाबत त्या सहमत नव्हत्या, परंतु माहिती तो देत होता। जी कंप्लेंट करणारी मुलगी आहे ती अजून त्या ठिकाणी जॉब करत होती। आता काल परवा तक्रार झाल्यानंतर ती बंद झालेली आहे आणि इतर मुली काही दिवस जॉब करून त्यांनी जॉब सोडलेला आहे। काही शिक्षण घेत आहेत, काही प्रायव्हेट जॉब करत आहेत। त्या मुलीनं जे 1.5-2 वर्षापूर्वी वाढदिवस होता त्यावेळी बॅड टच करून तो विनयभंग केला असं मुलीनं सांगितलेलं आहे। मानकापूर पोलीस स्टेशनने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कामगिरी केली आहे।